नमस्कार मैत्रिणींनो, रुपाली वर्ड मराठी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. घर, कुटुंब, मुलं, नोकरी, व्यवसाय, स्वयंपाक, घराची स्वच्छता आणि त्यासोबतच स्वतःसाठी थोडा वेळ काढणं. हे सगळं सांभाळताना अनेक महिलांना दिवस कधी संपतो हेच कळत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत सतत काम करत राहिलं तरी अनेकदा वाटतं की आजही काही काम राहूनच गेलं. पण खरं सांगायचं तर वेळ कमी नसतो. तर आपल्या कामाची योग्य पद्धतीने आखणी केली तर त्याच वेळेत आपण खूप काही व्यवस्थित करू शकतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महिलांनी रोजच्या जीवनात वेळ वाचवण्यासाठी 10 स्मार्ट टिप्स आणि अगदी सोप्या टिप्स. या टिप्ससाठी तुम्हाला कोणतीही महागडी वस्तू किंवा विशेष साधनांची गरज नाही. फक्त आपल्या रोजच्या सवयींमध्ये थोडा बदल करायचा आहे. तर सर्वात पहिली आणि अत्यंत महत्वाची टीप म्हणजे रात्री दुसऱ्या दिवसाची तयारी करून ठेवणं. अनेक महिलांची सकाळी काही गडबडीत सुरुवात होत असते. सकाळी उठल्यावर काय बनवायचं, मुलांचे डबे कसे उरकायचे, कपडे कोणते घालायचे, कोणती कामं आधी करायची, बाजारातून काय आणायचं, अशा अनेक गोष्टी एकाच वेळी डोक्यामध्ये सुरू असतात. त्यामुळे वेळही जातो आणि मनावर ताणही येतो. यासाठी झोपण्यापूर्वी फक्त 10 ते 15 मिनिटं पुढच्या दिवसासाठी घ्या. उद्याच्या स्वयंपाकाचा साधारण अंदाज घ्या. लागणाऱ्या वस्तू आहेत का ते पहा. मुलांचे कपडे आणि आवश्यक वस्तू तयार ठेवा आणि स्वतःचे कपडेही आधीच काढून ठेवा. सकाळी उठल्यावर प्रत्येक गोष्ट शोधत बसण्याची गरज पडणार नाही. उदाहरणार्थ, जर सकाळी पोहे करायची असतील तर कांदा, बटाटा, कोथिंबीर यापैकी काय लागणार आहे ते रात्रीच पाहून ठेवायचं. मुलांच्या डब्यासाठी काय घ्यायचं हेही रात्रीच ठरवायचं आहे. काय बनवायचं आहे तेही बघून घ्यायचं आहे. हा छोटासा बदल तुमची सकाळची धावपळ कमी करू शकतो. दुसरी टीप आहे दिवसभरातील कामांची छोटीशी यादी तयार करा. अनेक वेळा आपण मनातच कामांची यादी ठेवतो आणि एक काम करत असताना दुसऱ्या कामाचा विचार करत राहतो. त्यामुळे लक्ष विचलित होत असतं आणि काम पूर्ण व्हायला जास्त वेळ लागत असतो. त्याऐवजी सकाळी किंवा आदल्या रात्री एक छोटासा टू डू लिस्ट तयार करा. त्यात आजची सर्व कामं लिहिण्याची गरज नाही. फक्त आज नक्की करायची 3 ते 5 महत्वाची कामं लिहा. उदाहरणार्थ स्वयंपाक, कपडे धुणे, बाजारातून सामान आणणे, एखादं महत्वाचं घरकाम आणि स्वतःसाठी 20 मिनिटं. काम लिहून घेतल्यानंतर डोक्यावरचा भार कमी होतो आणि काय आधी करायचं हे स्पष्ट होतं. काम पूर्ण झाल्यावर त्यावर टिक मार्क केल्याने समाधानही मिळतं. पण लक्षात ठेवा, यादी खूप मोठी करू नका. खूप मोठी यादी केली तर काम पूर्ण न झाल्यामुळे उलट निराशा होऊ शकते. तिसरी स्मार्ट टिप म्हणजे एकाच प्रकारची कामं एकत्र करा. याला आपण बॅच वर्क असेही म्हणू शकतो. उदाहरणार्थ, घरात दिवसभर थोडं थोडं आवरण्यापेक्षा एका ठराविक वेळेत सगळ्या वस्तू त्याच्या जागेवर ठेवणे जास्त सोयीचे ठरू शकतं. फोनवरची कामही अशीच करा. मला फोन करायचा असेल तर एकाच वेळी 2-3 फोन करा. घरातील ऑनलाईन पेमेंट, बिल आणि इतर छोटी कामं असतील तर त्यासाठी एक ठराविक वेळ ठेवा. कपड्याची घडी घालणे, भाज्या निवडणे आणि स्वयंपाकाची तयारी यासारखी कामही एका ठराविक वेळेत केल्यास वारंवार त्याच कामासाठी वेळ खर्च होत नाही. आपण दिवसभर काम करत असतो, पण मध्येच काम बदलत राहिल्यामुळे वेळ जास्त जातो. म्हणून शक्य तिथे समान एकत्र म्हणजे तिथे समान काम एकत्र करा. चौथी टीप म्हणजे स्वयंपाकघरातील कामाची स्मार्ट प्लॅनिंग करा. महिलांच्या दिवसातील बराच वेळ स्वयंपाकघरात जात असतो. त्यामुळे तिथे थोडी प्लॅनिंग केली तर खूप वेळ वाचू शकतो.
उदाहरणार्थ, आठवड्याच्या सुरुवातीला घरात कोणत्या भाज्या, धान्य, डाळी आणि इतर आवश्यक वस्तू असतील याची यादी तयार करून ठेवा. बाजारात गेल्यावर पुन्हा पुन्हा जाण्याची गरज कमी होईल. भाज्या आणल्यानंतर त्यांची स्वच्छता करून योग्य पद्धतीने साठवून ठेवल्यास रोजची तयारी सोपी होऊ शकते. पण एकाच दिवशी खूप मोठी तयारी करण्याची गरज नाही. आपल्या घरातील गरज आणि वेळेनुसार थोडी तयारी करा. तसेच रोज रोज आज काय बनवायचं याचा विचार करण्यात वेळ जाऊ नये म्हणून काही दिवसांचा साधा मेनू प्लॅन तयार करून ठेवू शकता. यामुळे निर्णय घेण्यात वेळ जाणारा सत्व आपल्याला वाचवता येईल. 5वी टीप आहे घरातील प्रत्येक काम स्वतः करण्याचा हट्ट सोडा आणि कुटुंबातील सदस्यांना कामात सहभागी करा. अनेक महिला घरातील प्रत्येक गोष्ट स्वतःच करण्याचा प्रयत्न करतात. मुलांची कामं, स्वयंपाक, कपडे, आवराआवर, बाजार, घराची स्वच्छता सगळं स्वतः केल्यामुळे शरीर आणि मनही दोन्ही थकतात. घर हे एका व्यक्तीचं नसतं. त्यामुळे घरातील सदस्यांनीही त्यांना क्षमतेनुसार छोटी छोटी कामं करायला हवीत. मुलांनी स्वतःची खेळणी जागेवर ठेवावी. स्वतःची पुस्तकं व्यवस्थित ठेवणे, कपडे योग्य ठिकाणी ठेवणे अशी कामं शिकली तर तुमचाही वेळ वाचेल आणि मुलांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होऊ शकते. घरातील मोठे सदस्य हे शक्य असेल तेव्हा छोटी कामं वाटून घेऊ शकतात. मदत मागणं म्हणजे आपण कमकुवत आहोत असं नाही. उलट आपल्या वेळेची किंमत आपल्याला माहित आहे याचा तो पुरावा आहे. 6वी टीप म्हणजे मोबाईल वापरण्यासाठी ठराविक वेळ ठेवा. ही टीप खूप साधी आहे, पण वेळ वाचवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकते. आपण फक्त 5 मिनिटांसाठी मोबाईल हातात घेतो आणि पाहता पाहता अर्धा तास कधी निघून जातो हे कळत सुद्धा नाही. सोशल मीडिया, शॉर्ट, मेसेज आणि सततच्या नोटिफिकेशनमुळे आपले लक्ष वारंवार विचलित होत असतं. त्यामुळे कामाच्या वेळी अनावश्यक नोटिफिकेशन बंद ठेवणे आणि मोबाईल थोडा वेळ दूर ठेवणे उपयोगी ठरू शकतं. सोशल मीडिया पाहण्यासाठी ठराविक वेळ ठेवा. उदाहरणार्थ, सकाळची महत्वाची कामं पूर्ण झाल्यानंतर काही मिनिटांनी, रात्री कामं पूर्ण झाल्यानंतर काही वेळ. प्रत्येक वेळी फोन तपासण्याची सवय कमी केली तर दिवसात किती वेळ वाचतो हे तुम्हाला स्वतःला सुद्धा जाणवू शकते. 7वी टीप म्हणजे प्रत्येक गोष्टीची एकच जागा. हा नियम पाळा. घरातील वस्तू सतत हरवतात किंवा वस्तू शोधण्यास वेळ जात असतो. याचं एक मोठं कारण म्हणजे वस्तू वापरल्यानंतर पुन्हा त्यांच्या जागी न ठेवणे. किल्ल्या कुठे ठेवल्या, रिमोट कुठे ठेवला, चादरी कुठे ठेवली, मुलांची पुस्तकं कुठे आहेत, अशा छोट्या छोट्या गोष्टी शोधण्यात रोज बराच वेळ जात असतो. म्हणून घरातील महत्वाच्या वस्तूंसाठी ठराविक जागा निश्चित करा. किल्ल्यांसाठी एक जागा, रिमोटसाठी एक जागा, रोज वापरणाऱ्या वस्तूंसाठी वेगळी जागा आणि मुलांच्या अभ्यासाच्या वस्तूंसाठी वेगळी जागा. वस्तू वापरल्यानंतर पुन्हा त्या जागी ठेवण्याची सवय लावली तर घरही व्यवस्थित राहील आणि वस्तू शोधण्यात जाणारा वेळही वाचेल. 8वी टीप म्हणजे काम परिपूर्ण करण्याच्या नादात अनावश्यक वेळ घालवू नका. प्रत्येक काम अगदी परफेक्ट असावं अशी अपेक्षा ठेवली तर वेळ खूप खर्च होतो. घर रोज स्वच्छ ठेवणं चांगलं आहे, पण प्रत्येक दिवस पूर्ण घराची मोठी साफसफाई करण्याची गरज नसते. रोजची अनावश्यक कामं करा आणि मोठी साफसफाई ठराविक दिवशी करू शकता. त्याचप्रमाणे प्रत्येक जेवणासाठी खूप वेळ घेणारे पदार्थ करण्याची गरज नाही. कधी साधं पौष्टिक, कधी पटकन होणारं जीवन हे उत्तम असतं. आपल्या दिवसातील प्रत्येक कामाला समान वेळ देण्याची गरज नाही. जे काम महत्वाचं आहे त्याला प्राधान्य द्या आणि जिथे साधेपणा शक्य आहे तिथे साधेपणा स्वीकारा. लक्षात ठेवा, परफेक्ट पेक्षा प्रोफेशनल महत्वाचा आहे. 9वी टीप म्हणजे दिवसातील तुमची सर्वात जास्त ऊर्जा असलेली वेळ ओळखा. प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची ऊर्जा वेगवेगळी वेळी जास्त असते. काही महिलांना सकाळी काम पटकन होतात, तर काहींना दुपारनंतर किंवा संध्याकाळी. तुम्हाला ज्या वेळेत मन आणि शरीर दोन्ही फ्रेश वाटतं त्या वेळेत महत्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
कठीण काम करण्यासाठी तुम्ही सर्वात जास्त उत्साही असलेली वेळ वापरा आणि सोपी कामं कमी ऊर्जा असलेल्या वेळेत करा. उदाहरणार्थ, सकाळी तुम्हाला पटकन काम होत असेल तर महत्वाची घरकामं किंवा नियोजनाची कामं त्यावेळी पूर्ण करा. यामुळे कमी वेळात जास्त काम होऊ शकतं. आणि आता 10वी आणि सर्वात महत्वाची टीप म्हणजे स्वतःसाठी वेळ ठेवा. अनेक महिलांना वाटतं की स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे काम कमी करणं, पण तसं नाही. स्वतःसाठी थोडा वेळ ठेवणं सुद्धा ही आपल्या दिवसाची गरज आहे. रोज फक्त 15 ते 20 मिनिटं स्वतःसाठी ठेवा. त्यावेळेत शांतपणे चहा घ्या, थोडं वाचन करा, चालायला जा, प्रार्थना करा किंवा आवडतं संगीत ऐका. पण फक्त शांत बसा. सतत काम करत राहिल्यामुळे आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा थकतो. स्वतःला थोडा आराम दिला तर पुन्हा काम करण्याची ऊर्जा सुद्धा मिळू शकते. म्हणून स्वतःसाठी वेळ काढा, अपराधी वाटून घेऊ नका आणि तुम्ही घरासाठी जितक्या महत्वाच्या आहात, तितक्याच स्वतःसाठी सुद्धा महत्वाच्या आहात. तर मैत्रिणींनो, या 10 टिप्स पाहिल्यानंतर तुम्ही एक गोष्ट नक्की जाणवली असेल, की वेळ वाचवण्यासाठी आपल्याला दिवसात जास्त तास मिळवण्याची गरज नाही. आपल्याकडे असलेल्या वेळेचा योग्य वापर करण्याची गरज आहे. रात्रीची छोटी तयारी, कामाची छोटी यादी, सामान एकत्र करणं, स्वयंपाकाचं नियोजन, कुटुंबाची मदत घेणं, मोबाईलचा मर्यादित वापर करणं, प्रत्येक वस्तूची ठरवलेली जागा, प्रत्येक काम परफेक्ट करण्याचा हट्ट न करणं, आपल्या ऊर्जेचा, वेळेचा योग्य उपयोग आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःसाठी वेळ काढणं. या छोट्या छोट्या सवयी तुमच्या दिवसात मोठा फरक घडू शकतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या टिप्स तुम्हाला एकाच दिवसापासून लागू करण्याची गरज नाही. आजपासून फक्त 1 किंवा 2 टिप्स निवडा आणि त्या सवयींमध्ये आणा. काही दिवसांनी आणखी एक टिप जोडा. हळूहळू तुमची स्वतःची एक स्मार्ट रुटीन तयार होईल. प्रत्येक महिलेची परिस्थिती, घर, कुटुंब आणि जबाबदाऱ्या सगळे असतात. त्यामुळे दुसऱ्या कोणाचा पूर्ण रुटीन तसंच कॉपी करण्याची गरज नाही. तुमच्या घरासाठी आणि तुमच्या वेळेसाठी काय योग्य आहे ते ठरवा. आणि शेवटी एक छोटासा विचार, घर सांभाळणं ही सुद्धा एक मोठी जबाबदारी आहे. पण घर सांभाळताना स्वतःला विसरू नका. तुमचा वेळ मौल्यवान आहे. तुमची ऊर्जा मौल्यवान आहे. पण तुमचं मनही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे रोजच्या धावपळीत स्वतःसाठी थोडी जागा नक्की ठेवा. कारण तुम्ही आनंदी, शांत आणि उत्साही असाल तर तुमच्या आजूबाजूचं सुद्धा वातावरणही आनंदी, अधिक सुंदर होईल. आजच्या या व्हिडिओमध्ये 10 टिपपैकी तुम्हाला सर्वात जास्त उपयोगी वाटलेली टिप कोणती? हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच महिलांसाठी उपयोगी माहिती, मोटिवेशन, ब्युटी आणि लाईफस्टाईलचे मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी रुपाली वर्ल्ड मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मैत्रिणीला आणि कुटुंबातील महिलेला उपयोगी पडेल असं वाटत असेल तर तिच्यासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन उपयोगी आणि सुंदर विषयासोबत. तोपर्यंत सर्वांची आणि स्वतःची काळजी घ्या. आनंदी राहा आणि तुमच्या वेळेची किंमत ओळखा. धन्यवाद.